पुण्यात रमजान ईद निमित्त गोळीबार मैदान चौक भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलेला आहे। वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं वाहतूक शाखेनं आवाहन केलंय। सकाळी 6:30 ते 11:30 पर्यंत या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे। पुणे हावडा रेल्वे 12 दिवस बंद राहणार आहे। गर्दी असलेली पुणे हावडा आझाद हिंद एक्सप्रेस, हावडा पुणे दुरंतो एक्सप्रेस कनेक्टिव्हिटीच्या कामामुळे काही दिवस बंद राहणार आहे। पुण्याच्या भोर तालुक्यात नीरा खोऱ्यात पाणी पातळी घटली आहे। भाटघर आणि नीरा देवघर या धरणांतून गेल्या 3 महिन्यांपासून कमी जास्त प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं या दोन्ही धरणातील पाणीसाठा घटलाय। प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्याचा अपघाती मृत्यू झालाय। पुलाखाली खोदलेल्या खड्ड्यात पडून एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आणि या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आलेली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पुणे शहरात 2.25 लाख मुलांना जेईची लस मिळाली आहे। 1 ते 15 वयोगटातील मुलामुलींसाठी जेईची लस देण्यात येते। पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं 1 मार्चपासून मुलामुलींसाठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे। चिपळूणमधील मालघर मधील तांबी धरणात तरुण बुडालाय। बैलाला पाणी पाजण्यासाठी धरणावरती गेला होता, तर बोटीच्या साहाय्यानं शोध मोहीम सुरू झाली आहे।